हा बघा माझा नवा ट्रेक पार्टनर आणि पहिल्यांदाच आम्ही ट्रेकिंगसाठी आलो दोघं सोबत आणि कुठे तर कर्नाळ्याला आणि पनवेलमध्येच राहतो त्यामुळे जवळ होतं आणि म्हटलं की कर्नाळ्यापासून सुरुवात करू आपल्या शिवबाच्या पहिल्या ट्रेकची आणि इथपर्यंत आम्ही 2 व्हीलरने आलो. 3 पर्याय असतात इथपर्यंत येण्याचे. एक तर तुम्ही स्वतःच्या गाडीने येऊ शकता जसं आम्ही आलो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही जर पनवेल स्टेशनला उतरलात तर तिथूनही तुम्हाला रिक्षा मिळतात. रिक्षा करून तुम्ही इथपर्यंत येऊ शकतात. त्याशिवाय तिसरा पर्याय राहतो तो पब्लिक ट्रान्सपोर्टचा. तर पब्लिक ट्रान्सपोर्टनेही तुम्ही येऊ शकता. म्हणजे तुम्ही जर पनवेल स्टेशनला उतरलात तर तिथून जवळच पनवेल डेपो म्हणजे बस स्टँड आहे आणि तिथून तुम्हाला पेन अलिबाग या बाजूने या दिशेने जाणाऱ्या ज्या बसेस आहेत तिथून ती बस पकडून तुम्ही इथे कर्नाळ्याला उतरू शकता. म्हणजे एक पनवेलपासून एक अर्ध्या तासाचं अंतर आहे. आणि आता आम्ही आत प्रवेश केलेला आहे. कर्नाळा जसा किल्ला आहे तर पायथ्याला कर्नाळा बर्ड सँक्च्युरी आहे. बर्ड सँक्च्युरीमध्ये तुम्ही एंटर करता आणि त्याच्यानंतर मग पुढे जसा प्रवेश तुम्ही आत शिरता आणि पुढे मग गडावर जाण्याची वाट आहे. तर आता आम्ही सुरुवात केलेली आहे आणि सुरुवातीलाच गेट आहे. तिथे तुम्हाला एंट्री तिकीट घ्यायचं असतं. तर पर पर्सन 60 रुपये अशी एंट्री तिकीट आहे. जर 2 व्हीलर असेल तुमच्याकडे तर त्याचे पार्किंगचे म्हणजे 4 व्हीलरसाठी वेगळे 2 व्हीलरसाठी वेगळे आहेत. तर मला 2 व्हीलरचे 50 रुपये त्यांनी घेतले. त्यानंतर तुमची तिथे बॅग चेक होते. प्लास्टिकच्या वस्तू म्हणजे प्लास्टिकचे बॉटल्स खाऊ पिऊचं सामान असेल तर त्याच्यासाठी ते डिपॉझिट काही अमाऊंट ठेवून घेतात. म्हणजे तुम्हाला झालेला कचरा येऊन त्यांना परत रिटर्नमध्ये दाखवायचं आहे की जे तुम्ही प्लास्टिक वरती नेलंय ते खाली घेऊन आल्यानंतर तुमची डिपॉझिट केलेली अमाऊंट तुम्हाला परत भेटते. स्पेशली या बर्ड सँक्च्युरीमध्ये लहान मुलांसाठी भरपूर काही आहे. शिवबा पण खुश झाला इथे. चलो बरेच जण इथे येतात. फक्त असंच नाही की गड किल्ला करण्यासाठी किंवा हा ट्रेक करण्यासाठी येतात. कारण पायथ्याला जसं म्हटलं की मी बर्ड सँक्च्युरी आहेत आणि 150 पेक्षा अधिक प्रजाती पक्ष्यांच्या इथे आढळतात आणि इथेही काही या परिसरात ट्रेल आहे. ते खालचे ट्रेल तुम्ही करू शकता आणि म्हणजे तुम्ही जर तसा तुम्हाला अवघड असा ट्रेक करायचा नसेल, सोपे ट्रेल करायचे असतील तरी तुम्ही इथे येऊन तो आनंद घेऊ शकता. थोडंसं पुढे आल्यावर ना तुम्हाला असे बरेचसे पिंजरे दिसत आहेत. काही पक्षी या पिंजऱ्यांमध्ये ठेवलेले आहेत जसं की मोर आणि काही जे लव बर्ड्स वगैरे चिमण्यांच्या ज्या जाती आहेत त्या आहेत. बरेचसे पिंजरे मोकळे आहेत. बघू आता कोणते पक्षी आपल्याला या पिंजऱ्यात दिसत आहेत. मोर मोर कुठे? मोर ये मोर आहे. आमच्या शिवबाचा मोर. नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच. हे जे पिंजरे आहेत या पिंजऱ्यांच्या थोडंसं पुढे आल्यावर तुम्हाला तिथे एक हॉटेल पण दिसतं. म्हणजे तुम्हाला नाश्ता करायचा असेल किंवा जेवण करायचं असेल तर ती सोय तुमची इथे होऊ शकते. आणि स्पेशल विशेष म्हणजे तिथे ज्या काम करणाऱ्या बायका म्हणजे पूर्ण स्टाफ हा पूर्ण महिलांचा म्हणजे पूर्ण महिला तुम्हाला तिथे दिसतील आणि अगदी रुचकर खाणं मिळतं तिथे. म्हणजे जेव्हा तुम्ही याल तर तुमच्या खाण्यापिण्याची चांगली सोय इथे होऊ शकते. म्हणजे इथे वरती एक आहे आणि आपण मागून एक आलो तिथेही आहे. तेही सगळं महिलाच चालवत आहेत. आणि इथून आता आपल्या ॲक्च्युअल ट्रेकची सुरुवात होणार आहे. तर इथे पुढे तलाव आहे. तिथे आता पाणी नसतं, पावसात पाणी असतं. छोटासा तलाव आहे आणि इथून गडावर जाण्याची वाट आता ही इथून सुरू होते. वॉशरूम ब्रेक घ्यायचा असेल तर जसा ट्रेक सुरू होतो तसा सुरुवातीलाच वॉशरूम टॉयलेट्स आहेत. त्यानंतर वरती तशी काही सोय नाही आहे. त्यामुळे हलकं व्हायचं असेल तर इथंच होऊन पुढे गेलेलं बरं. आम्ही घरूनच हलके होऊन आलो आहोत आणि ही आमच्या ट्रेकची सुरुवात झाली आहे. पिल्लू आहे. माकलाचे पिल्लू इले. माकलाचे पिल्लू इथे. शिवबाला मजा येते खरे पण मला भीती वाटते. कारण थोडंसं तुम्ही मेंटली प्रिपेअर्ड होऊनच या. कारण इथे भरपूर माकडांचा उपद्रव आहे. आता फक्त सुरुवात झालेली आहे ट्रेकची.
आणि त्यामुळे तुमची जी बॅग असते बॅगेच्या बाहेर काही वस्तू अशा लटकू देऊ नका. म्हणजे जसं की पाण्याची बॉटल झाले किंवा खाण्यापिण्याचं काही साहित्य असेल ते अगदी तुमच्या अंगावर चढतील, बॅगेवर चढतील. चेन ओपन करून मस्त मग तो तुमच्या बॅगेत जेही काही असेल ते मग त्यांनी लुटलंच म्हणून समजा. त्यामुळे थोडंसं सावधान राहा आणि अगदी माकडाच्या वाट्याला जाऊच नका. आणि ही चूक नका करू की तुमच्याकडे काही खाण्याचं साहित्य असेल तर तुम्ही मुद्दामून त्याला खायला घालताय. त्यांचं जंगलातलं फूड जे आहे ते वेगळं असतं, त्यामुळे आपण त्यांना ती सवय तशी लावली नाही पाहिजे. आता बघू पुढे आपल्या मोहिमेला सुरुवात झालेली आहे आणि पुढचा शत्रू जो आहे ती वानरसेना आहे. त्यांच्याशी आम्हाला 2 हात करायचे आहेत. तर माझे 2 हात आणि शिवाचे 2 हात लढायला तयार आहेत. जय शिवाजी, जय भवानी. ट्रेकला सुरुवात करून एक 10-15 मिनिटात झाली असेल आणि चढण अगदी अंगावर आली आहे. याआधी मी बऱ्याच वेळा कर्नाळा केलं आहे, पण असा छोट्या मावळ्याला असा अंगावर घेऊन हो शुभाराजे चला, तुम्ही पण चला. हो चला, हसू नको, चाल तू, थकलो मी. पनवेलपासून फक्त 12 किलोमीटर अंतर, शिवाय इझी ॲक्सेस असल्याने बऱ्यापैकी गर्दी इथे दिसते. पण वाट रुंद असल्याने गर्दीला सामावून घेण्याची क्षमता या वाटेत आहे. इझी टू मॉडरेट कॅटेगरीमधला हा रूट असला तरी खडी चढण असल्याने नौकांसाठी हा ट्रेक चॅलेंजिंग आहे. चढाईसाठी 2 ते 2.5 तासांचा वेळ लागतो. भरकटण्यासारखी वाट अजिबात नाही, त्यामुळे वाटाड्याची गरज इथे लागत नाही. रूट अगदी सेफ असल्याने सेफेस्ट ट्रेकच्या यादीत हा ट्रेकचा नंबर लागतो. तरी डोंगर असल्याने आणि ट्रेकिंग ही एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी असल्याने तुमचा तेथील वावर हा जबाबदारीने आणि सुरक्षापूर्ण असायला हवा. आता इथेच पहा, या महिलेचा पाय मुरगळल्याने तिला इथल्या फॉरेस्ट गार्डच्या मदतीने स्ट्रेचरच्या साहाय्याने खाली उतरावे लागले. जवळपास अर्धा ट्रेक आपण कंप्लीट करतो आणि मग जो डोंगर आपण चढत होतो त्याच्या माथ्याला पोहोचतो. ॲक्च्युली आपण सुरुवात जिथे करतो तो डोंगर वेगळा आहे आणि जो गड आहे त्याचा डोंगर वेगळा आहे. मग आता आम्ही जिथे पोहोचलोय तिथून थोडासा जरा सपाटीचा भाग लागला आहे. मग इथून पुढे थोडंसं सपाट, थोडीशी चढ, थोडंसं सपाट, थोडीशी चढ आणि या डोंगरापासून त्या डोंगराला जोडणारी ही सोंड आहे. आता आपण चाललोत पुढे. तर जवळपास अर्धा ट्रेक झाला आहे, आता अर्धा राहिला शिल्लक. जरा अजून पुढे पोचू. ऊन आता सकाळी मिस्ट होतं, धुकं होतं, उन्हाचा तेवढा असा त्रास नव्हता. पण आता वेळ पुढे चालले तसा ऊन पण कडक होत चाललंय. तू खा बाबाला दे, ये देखिए बाबाला दे. हमारे 2 साल 3 साल के ट्रैकर जो 10 बार ट्रैक कर. तू खा. अरे आओ, अभी चढ़ना है. आता चढायचा शेवटचा टप्पा आहे. पठारावर पोहोचलोत आम्ही. पठाराच्या त्या टोकाला पोहोचल्यावर मग किल्ल्यावर पोहोचण्यासाठी शिड्या आहेत. त्या शिड्या चढले की आपण किल्ल्यावर पोहोचतो. आणि जो सुळका आहे, कर्नाळ्याचा जो सुळका आहे तो पण आपल्याला इथून दिसतोय. म्हणजे इथून जास्तीत जास्त आपल्याला वरती किल्ल्यावर पोहोचायला 10 ते 15 मिनिटं लागतील. बाले किल्ल्याच्या अगदी पायथ्याला पोचल्यावर आपल्याला जी गडदेवी आहे कर्नाई देवी, तिचं छोटंसं मंदिर आपल्याला इथे दिसतंय. आणि कर्नाई देवीमुळेच या किल्ल्याचं नाव कर्नाळा असं आहे. आणि बाजूलाच आपल्याला आद्य क्रांतिकारक बळवंत फडके, वासुदेव बळवंत फडके यांचा फोटो दिसतोय. कारण वासुदेव बळवंत फडके जे पायथ्याचं गाव आहे हे वासुदेव बळवंत फडके यांचं गाव आहे. तर शेवटची चढाई काही मिनिटाची आणि आपण किल्ल्यात प्रवेश करतोय. पहिला ढासळलेला दरवाजा पार करून आपण किल्ल्यात प्रवेश करतो. पुढे कातळात कोरलेल्या पायऱ्या आहेत. सुरक्षेसाठी रेलिंग आहे. पुढे आपण दुसऱ्या दरवाजाने आत पोहोचतो. लगेच तिसरा दरवाजा लागतो. त्यानंतर आपण गड माथ्यावर पोहोचतो. पुढे काहीशे भग्न वास्तूचे अवशेष दिसतात.
त्यानंतर त्या सुळक्याच्या बेसला पोहोचतो जो जणू कर्नाळाचा चेहरा आहे. दूरवरून दिसणाऱ्या अंगठ्यासारख्या आकाराचा हा सुळका जवळपास 100 फूट उंच आहे. हा सुळका सर करण्यासाठी मात्र क्लाइम्बिंगचे तंत्र अवगत असणे आवश्यक आहे. सुळक्याच्या पोटात कित्येक पाण्याची टाकी आणि धान्य कोठारी दिसतात, तर वरती कित्येक मधमाशांचे पोळे दिसतील. स्मिता पाटीलचा प्रसिद्ध मराठी सिनेमा जैत्र जैत चित्रित झाला तो इथेच. सुळक्याला वळसा घालून पुढे गेल्यावर किल्ल्याचा दक्षिणोत्तर पसरलेला उर्वरित भाग पाहता येतो. मागे गेल्यावर अजून 2 दरवाजे पाहता येतात. त्यातील एका दरवाजाबाहेर दोन्ही बाजूस कोरलेले शरफ दिसतात. गडमाता छोटा असल्याने तो पाहण्यास अर्धा तास पुरतो. किल्ल्याचे भौगोलिक स्थान पाहता त्याचा उपयोग टेहळणीसाठी होत असावा. इथून प्रबळगड, माणिकगड, सांक्षीचा किल्ला पाहिला जाऊ शकतो. किल्ल्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी महत्त्वपूर्ण राहिली आहे. त्याबद्दलची माहिती तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता. माझ्या 1.25 वर्षाच्या बाळासोबतचा हा पहिला ट्रेक माझ्यासाठी अविस्मरणीय राहील. त्याच्यावर शिवसंस्काराची ही सुरुवात आहे. त्याला इतिहास समजायला उशीर आहे, पण त्याला निसर्ग समजतो. म्हणून आईशिवाय सह्याद्रीच्या कुशीत तो रमला, पागडला. पुढेही हे बापलेक असेच डोंगर फिरत राहतील. मोठ्या पावलांकडून हा वारसा छोट्या पावलांकडे सरकत आहे याचा आनंद आहे.